आज डे 12 आहे ट्रेडिंग जर्नीचा. तारीख आहे 9 फेब्रुवारी 2025. आज व्यायामला नाही गेलो जरा काय माहिती. आदित्यला फोन केला तर आदित्य नाही उचलला. आदित्य येणार नव्हता. मला पण जावं वाटलं नाही. चुकीचं केलं मी. उद्यापासून नाही आला तर नाही आला, एकटा जाणार काय आता. उद्यापासून जाणार. आणि आता ह्या व्हिडिओवर आता जरा वेळेनं ट्रेडिंग पण करतो. ट्रेडिंगचा व्हिडिओ पण टाकतो, काय बाय करतो काय पोझिशन बघून. एक दोन ट्रेड घेतो तेवढं व्हिडिओ टाकतो. जास्त नाही वेळ होल्डिंग करत, स्पीड करून टाकतो 2x. तर संध्याकाळी प्रॉफिट लॉस टोटल पण सांगेन. आता थोडं 1-2 ट्रेड फक्त व्हिडिओ काढून टाकेन की कसं करता ते बघाय तुम्हाला. चला बाय. मग आज डे 12 आहे. हां, तर आधी मी ट्रेडिंग व्ह्यूमध्ये जातो. तर ट्रेडिंग पूर्ण आपले चार्ट वगैरे नीट ॲनालिसिस करायचे. तर बिटकॉईनच्या चार्टमध्ये गेलो मी आधी. तिथे हाय लो चालू होतं, सपोर्ट रेजिस्टन्सचं. त्यानंतर एक्सनेसमध्ये गेलो, तिथे मी ट्रेडिंग करतो डेमोमध्ये. तर काय कालचं प्रॉफिट वगैरे रोज मी माझं प्रॉफिट झालेलं विड्रॉ करतो. म्हणजे फुकट असतं ते 10,000 रुपये रोज करतो मी. सकाळ 10,000पासून चालू करतो. तर बिटकॉईनमध्ये गेलो मी आणि तिथं डायरेक्ट सेल करून टाकतो. टेक प्रॉफिट वगैरे लावून. स्टॉप लॉस नाही लावला कारण वर जायची शक्यता होती. मार्केट खालीवर कमी जास्त होतं, पण खाली आणलं होतं. स्टॉप लॉस नाही लावायची गरज म्हणलं. इथं खूप टाईम लावतं. टाईम खूप लावला मार्केटने. इथं बघा कसं होतं मार्केट. बघा कसं चकमा देतं. ते खाली देत नव्हतं उशीर. सर्दी झाली मला, बोलायला जरा आवाज जरा वेगळा येतोय माझा. खाली आलतं. आता मी केलं असतं क्लोज पोझिशन, पण नाही. मला माहीत होतं खाली येणार. बरोबर माझं टेक प्रॉफिट जिथं आहे तिथून थोडं वरून वर गेलं ते. तिथंच आहे माझं. ती बाग वरती जातो, अजून वर जातो भरपूर. पण मला माहीत आहे तिथे हिट होणारच. जास्त वेळ केली मी. 12 मिनटाचा व्हिडिओ होता हे ट्रेडिंगचा. फक्त 2x करून 6 मिनटाचा काय वगैरे झाला आहे. क्लोज पोझिशन करू वाटत होती मला 1000वर. नाही, मला माहिती होतं अकाउंट बघा, ही कॅन्डल बघा आता किती वर्ष ती. एक्सनेसमध्ये कॅन्डल्स वगैरे वेगळाच येतात. तिथं नीट ॲनालिसिस करायला येत नाही. आता बघा ही कॅन्डल वर जाते. खूप जणांनी आता क्लोज पोझिशन केली असेल, कारण त्यांना भीती वाटली असेल की मार्केट इथूनच वर जातं आहे काय. पण इथून मार्केट खाली जाणार मला माहीत होतं. माझी पोझिशन क्लोज झाली, टेक प्रॉफिट झालं. त्यानंतर इथून मी बाय केलं 0.25 स्लॉट आणि टेक प्रॉफिट लावून ठेवला. टेक प्रॉफिट जरा कमी करावं म्हणलं. स्टॉप लॉस लावला 792चा. इथं गरजेचं होता, कारण जेवढं मी प्रॉफिट केले तेवढं लॉस होणे असं म्हणून. तर इथून पण बघा आता खाली येते. एखाद्याने इथं क्लोज पोझिशन केली असती, शेअर केलं असतं. नाही, इथून वर जाणार ते माहीत होतं. ते बघा ट्रेडिंग व्ह्यूमध्ये आलो मी. तर काय ड्रॉइंग वगैरे करतो. तुम्हाला कळावं म्हणून कुठं ना कुठं मी स्टॉप लॉस वगैरे लावला आहे त्यासाठी. जिथं रेड आहे ना, खाली रेड एंड होतं आहे तिथं स्टॉप लॉस, आणि वर ग्रीन आहे तिथं एंड होतं आहे ग्रीन वर. तिथे टेक प्रॉफिट आहे.
तेवढं नाही मी टेक प्रॉफिट लावलं, थोडं खालीच आहे कारण मला जरा घाई होती. वर जायला मार्केट अजून एखादी कॅन्डल अजून वाढली असती. बघा आता वर जाते कॅन्डल, बघा आता कशी वर जाते. आता जिथं मी इथे बाय केलं ना तिथे एखाद्याने सेल पण केलं असेल आणि मी थोडं क्वांटिटीने केले, त्याने भरपूर क्वांटिटीने केलं असेल, तर तसं काही काही जणांचा लॉस होतात. त्यासाठी पूर्ण स्टडी करूनच मी चालू करणार आहे. पूर्ण शिकून हवी दुसरी कॅन्डल चालू झाली. आता मला इथं क्लोज पोझिशन करावं वाटत होती, मला माहीत आहे इथं होणार माझं प्रॉफिट. मी माझं टेक प्रॉफिटचा थोडं वर केलं, हिट झालं ते पण. तर आज प्रॉफिट हवा 3,313 आणि त्यातून GST वगैरे कट करून आपलं प्रॉफिट वर दिसते 10,000पासून 12,648 रुपये झालेलं आहे. काही मेसेज आलेले टेक प्रॉफिट झालेले. प्रॉफिट लॉस संध्याकाळी सांगेन कमेंटला.